साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीचा प्रत्यय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास आप्पा नागरे यांच्या कुटुंबाला शनिवारी आला. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार श्री निवृत्तीनाथ महाराज देशमुख यांनी विश्वास आप्पा नागरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन विश्वास नागरे यांच्या परिवाराला सुखद धक्का दिला. विश्वास नागरे यांनी नुकताच आपल्या 6 भावांसाठी पिंपळगाव येथे स्वतंत्र अशी घरं उभारली होती. या घरांची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत आहे. याच घराच्या वास्तुशांतीसाठी पूजेसाठी इंदुरीकर महाराजांना आमंत्रण देखील देण्यात आलं होतं, परंतु कार्यव्यवस्थेमुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र ज्या वेळेस नाशिकला येईल त्यावेळेस नक्की भेटील असा निरोप महाराजांनी दिला होता. शनिवारी सातपूर परिसरात इंदुरकर महाराजांचे कीर्तन असल्याने त्यांनी आपला शब्द पाळत विश्वास नागरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. महाराजांच्या या अनपेक्षित भेटीमुळे नागरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. यावेळी नागरे परिवारातील महिलांनी इंदुरकर महाराजांचे औक्षण करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत देखील केले. विश्वास नागरे यांच्या वतीने महाराजांना टोपी, शाल आणि विठू माऊलींची मूर्ती भेट देत त्यांच्या या अथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान या भेटीदरम्यान इंदुरकर महाराजांनी विश्वास नागरे यांच्या परिवारासोबत असलेल्या 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत राधाकृष्णनगर येथील मंदिरातला सलग 5 वर्ष इंदुरकर महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं, अशी माहिती यावेळी विश्वास नागरे यांनी दिली. महाराजांच्या या प्रेमळ भेटीमुळे नागरे कुटुंबियांना आनंद गगनात माविण्याचा झाला होता. आध्यात्मिकतेचा आणि प्रेमाचे जुने नाते जपण्याच्या भावनेचा हा सुंदर संगम शिवतीर्थ निवासस्थानी बघावयास मिळाला. या सदिच्छा भेटीची परिसरात आता चांगलीच चर्चा सुरू आहे. तुषार ढिपले, अटल न्यूज, सातपूर.